जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण एक बातमी केली होती जुन्नर तालुक्यातील आपटाळा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची. एक 10-11 वर्ष झाले असतील त्या याला दवाखान्याला बांधून, आणि उत्तम स्थितीतला तो दवाखान्यामधला आतमधलं सगळं टाईल्स काढण्यात आल्या. खाली ज्या फरशा होत्या त्या फोडून काढण्यात आल्या. तब्बल 1.5 कोटी रुपयाचं काम आहे असं सांगण्यात आलं, आणि फक्त नवीन टाईल्स लावायचं काम फक्त सांगतायत आणि मॉडेल करायचंय म्हणून ही कन्सेप्ट राबवली जाते असं आपल्याला सांगण्यात आलं. परंतु ते काम मात्र सुरू आहे. नंतर धक्कादायक बातमी अशी समजली की पूर्ण पुणे जिल्ह्यामधले जेवढे PSC आहेत त्या सगळ्या PSC मध्ये अशाच पद्धतीच्या दुरुस्तीच्या नावाखाली असे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. मी आलोय आता राजुरी गावामध्ये, आणि राजुरी गावचं हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आवटी सरांनी बोलवलंय, म्हणजे ती बातमी पाहिल्यापासून आवटी सर त्यांनी फोन करत होते, माहिती घेत होते. तुमच्याच गावातलं निघालं काम? आमच्याच गावातलं काम आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम चालू झालंय. काम चालू होत असताना कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतीला त्याची माहिती नाहीये, इस्टिमेट दिलेलं गेलेलं नाहीये. मागणी वारंवार करून सुद्धा ग्रामपंचायतीला कुठल्या प्रकारची माहिती दिली. दुसरा एक मुद्दा असा की हे जे PSC आहे सुस्थितीत असताना जर यांना मॉडेल करायचं आहे तर मग मॉडेलचा पहिला यांनी काहीतरी याचं मॉडेल तरी ग्रामस्थांना गाव पातळीवरती ग्रामपंचायतीला जायला पाहिजे. आम्ही या पद्धतीने याचं मॉडेल तयार करतोय. इथे यायचं काही माहिती न देता भिंती तोडल्यात, भिंती अर्धवट तोडल्यात, त्याचं काम व्यवस्थित नाहीये. ह्या सिमेंटच्या विटा लावल्यात, त्याला सुद्धा व्यवस्थित काम नाही, म्हणजे त्याचा ओव्हरलॅप केलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे चौकटी व जाऊया, म्हणजे लोक नाही लादी असते ही स्पार्टिक पेक्षा म्हणजे सिरामिक पेक्षा चांगल्या प्रकारे लादीचं टिकाऊपणा आहे, मजबूत आलेली आहे. आणि इथं काय होतं, इथं प्लास्टर केलं होतं, ते प्लास्टर तोडून काढले. आता यांनी टाईल्स लावायच्या. टाईल्स लावत असताना ही जी भिंत आहे हिची लाईफ कमी झालेली आहे. म्हणजे जर त्याला टाईल्स लावायची होती तर भिंत काढूनच त्यांनी करायला पाहिजे ना. जर वीट जर 3 इंच तोडली म्हणजे हिचा अर्थ याची स्ट्रेंथ कमी झाली का वाढली, याची स्ट्रेंथ कमजोरच झाली ना. दुसरी गोष्ट अशी, हे कॉलम त्यांनी साळले, हे कॉलमला यांनी टाईल्स लावणार आहेत. तर माझं असं म्हणणं होतं जेवढी तुम्हाला पाहिजे 4 फूट लावायची तर 4 फूट लावा. तिथं प्लास्टर केलंय तेवढं, हे प्लास्टर केले यांनी, पूर्ण काढून परत प्लास्टर केले. मग पहिलं प्लास्टर इथपर्यंत काढलं, इथपर्यंत काढलं नाही. या कॉलमला जर आपण ब्रेकर लावतोय तर याचं व्हायब्रेशन होतंय ना, याला मजबूती कमी होते, याची स्ट्रेंथ कमी होते. करणार काय या कॉलमचं, करणार काय या कॉलमचं करणार काय? हे प्लास्टर केलंय त्यांनी, प्लास्टर वर केलंय. याला तर तुम्ही विचार करा, हे त्या पद्धतीने त्याला स्ट्रेंथ आली का, ताकद आली का? म्हणजे अगोदरच चांगलं प्लास्टर चांगलंच होतं ना. प्लास्टर कुठंच क्रॅक नव्हती. मग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, म्हणजे काय झालं माहितीये का, ह्या HOच्या गाईडलाईन आहेत. काय गाईडलाईन आहेत, कसं आहे काम, काय इस्टिमेट केलंय, एक PSCचं इस्टिमेट केलंय आणि त्यानुसार आहे ना डायरेक्टली सगळ्यांना चिटकून दिलेलं आहे. म्हणजे इथे येऊन प्रत्यक्षात कुणी पाहणी केलेली नाही, प्रत्यक्षात येऊन कुणी त्याच्या बाबतीत अलिगेशन केलेलं नाही की बाबा याच्यात नादुरुस्त काय आणि काय एक्स्ट्रा करायला पाहिजे, चांगलं काय आहे, खराब काय आहे, खराब झालंय की नाही झालं, काय काम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आहे, तुम्हाला दाखवतो. हे काम करत असताना एवढं म्हणजे निष्काळजीपणाने काम करण्यात आलेले आहे. ही कॉलम अशा पद्धतीने तोडलेल्या. आता हे जर याला फक्त प्लास्टरिंग करून चालेल का? हे प्लास्टरिंग करून चालेल का? हे क्रॅक गेलेले एवढे. अरे बापरे, बरंच मोठं क्रॅक गेलेलं आहे. हे हलतंय हो, काढा बरं जरा तुमच्या हाताने. निघेल नाही, निघेल हलतंय ते, निघेल तर थोडासा धक्का मारली. हे काय निघेल पूर्ण, त्याला हे काढावंच लागेल ना सगळं. याच्या आतमध्ये क्रॅक गेलेले. तुम्ही जे सांगत होता की याची मजबूती कमी झाली, हे काल आम्ही त्या दिवशी काढलेले. हे जे आहे ना ते हाताने आम्ही त्या दिवशी इथलं काढलेले. म्हणजे याचा अर्थ म्हणजे हे जे वरचं प्लास्टर होतं याला काय अडचण होती? इथपर्यंत पहा ना, हे काय पोकळ झालं होतं का? नाही ना. आता याने काय करणार, प्लास्टरिंग करणार. मग प्लास्टरिंग मध्ये काय सिव्हिल वर्क मध्ये येतं ना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का प्लास्टर ओके होतं तरी देखील आता हे बळकाम काढले. दुसरी गोष्ट अशी, आता तुम्ही या इथे या चौकट बसवल्या होत्या त्यांनी, नवीन चौकट पहिले तर जुन्या काढल्या, नवीन बसवल्या, परत काढल्यात. या ज्या चौकट जे आहेत या टिकून, म्हणजे याच्यामध्ये इस्टिमेट मध्ये सागाची चौकट आहे, ही सालूडची चौकट बसवलेली आहे. म्हणजे ही सागाची चौकट इस्टिमेट मध्ये धरली नाहीये, साग नाहीये तो, धरली सागाची. इस्टिमेट मध्ये साग आहे आणि बसवली सालूडची. या इथे बघा चौकट बसवलेली नवीन, ही चौकट सालूडची.
हे बांधकाम हे साग आहे, हे बांधकाम आहे. आता हे इकडे बघा. हे बघा, हे जे बांधकाम आहे ना, मी त्यांना तेच सांगितलं. हे बघा, हे बांधकामाची स्थिती आहे, किती विकनेस पण आलेला आहे याला. मग माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला अगोदर civil work कसं मध्ये ना- होतं, चौकट काय खराब झाली होती का? नाही, चौकट कशी तुम्हाला चौकटी दाखवतो ना, सागाच्या चौकटी द्या काढलेल्या. बर आता मला सांगा, ही जी चौकट लावलेली आहे त्यांनी, ही सागाची लावायला पाहिजे होती, हिची स्टेन पाहिजे होती, हिला नाही, 3 नाही, बाय तुम्ही 4 एकीकडे म्हणताय गरज नाही, परत म्हणताय सागाची लावायला हवी होती. नाही नाही लाव. तुम्हाला जर इस्टिमेट मध्ये दिली तुम्ही काढलीच आहे, काम करताच आहे, तर मग ती जर करायची तर ते इस्टिमेट नुसार करायला पाहिजे ना काम. हम्म. कामाला विरोध नाही, क्वालिटीला विरोध आहे. आणि आता ही भिंत पूर्णपणे तुटलेली आहे साहेब. हा म्हणजे हे ज्या वेळेस ना इथं एवढं ह्या ब्रेकरनी व्हायब्रेशन म्हणून एवढं हे प्रॉब्लेम येतोय हा. मग हे सगळं दुरुस्त व्यवस्थित डायरेक्ट नवीनच करा ना. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही हे तोडफोड करण्यापेक्षा तुम्हाला ही इकडूनही भिंत काढली, इकडूनही साळले ती, हे दोन्ही बाजूने साळले, हे 2-2 इंच कमी झालं ना, मग ती भिंतच का ठेवली तुम्ही? हे बघा, हे सगळं हाताने निघायला लागलं ते हे breaker. सगळं ब्रेकरचं काम आहे ना, हे सगळं ब्रेकरने व्हायब्रेशन तुटणारच ना ते. आणि आता ही जी वाळू ही जुनीच आहे ना, ही जुनीच वाळू नाही, वाळू ही रेज आहे हा. म्हणजे खाली आता नवीन त्यांना टाइल्स लावायचे टाईल्स लावले, प्लास्टर करणार, त्याच्यानंतर टाईल्स लावणार, हेच यूज करायचं, हेच यूज करणार. नवीन आणायचं नाही. आतमध्ये इथं काय होतं, काय इथं टाइल्स लावले होते का? टाईल्स लावले होत्या, काय प्लास्टर होतं, बाथरूमला टाईल्स लावल्या होत्या ना त्यांनी. प्रत्येक काढायचं कारण मॉडेल. मॉडेल यांना मॉडेल बनवायचे, काय मॉडेल बनवायचे ते काहीच दाखवलं नुसतं मॉडेल बनवायचे यांना. माझं म्हणणं असं आहे, याच्यानी सुद्धा काम करताना आमची अपेक्षा अशी होती, हा UPSC आम्हाला त्यावेळेस पुरत नाही. डॉक्टरांकडून अहवाल घेतला पाहिजे होता की बाबा या PSC मध्ये काय काय तुम्हाला नव्याने करायचे. माझं म्हणणं असं, या पूर्वी ज्या PSC गेल्या स्लोपिंग होतं, हे स्लोपिंग गळतंय, तुम्ही पाणी दे बघा ते गळतंय, मग हे दुरुस्त व्हायला पाहिजे ना. हे कॉलम आहे, ही याची गरज आहे का? याची हाईट किती आहे? याची गरज आहे का? 8 फूटपेक्षा जास्त. ते याचं सीट आण, सीट आहे ते सीट आण. वाट लावली हो पूर्ण. वाट लावली म्हणजे काय आता बोलायचं? ही चौकट खोलली, बसवलेली, काढली, चांगली काढली. ही काय ही चौकट आणि- नव्याने पहिली आणि काढली. डुप्लिकेट लावणार. पहिली सागाची चौकट होती, त्याच्यानंतर आता काढून सालोडची बसवली. आता म्हटले नाही ना आम्ही बदलणार आहे, म्हणजे बसून झालेत ते बदलणार आहे. बापरे. बरं, अजून एक दुसरी गोष्ट अशी, आता हे सगळं करत असताना हे बघा, इथं मला सांगा, तुम्ही स्टेचर आतमध्ये न्यायचं, कसं न्यायचं? तिथून ह्या रूम मध्ये या, ही चौकट खोलत होती, ती का खोलायची बंद केली त्यांना. स्टेचर आतमध्ये न्यायचं, रूम मध्ये नेणार कसं तुम्ही? स्टेचर आतमध्ये जाणारच नाही ना एवढ्या साईज मध्ये. ही खूप छोटी साईज आहे. हो, हे बघा ही साईज, ही खोलायचं काम चाललं होतं बघा, इथे मी काल बंद केलंय ते काम. ही स्ट्रेचर मधून ही जाणार आहे का? याच्याने ही गाईडलाईन दिली का यांना काही एवढी चौकट बसा म्हणून? मग बरं, जर ही जुनीची चौकटची होती डिझाईन, ती जरा थोडी रुंद होती का? रुंदच होती ना, बर. त्याच्यामधून स्ट्रेचर जात होतं ना आतमध्ये. आता हे बाहेर आल्यामुळं एक लक्षात घ्या, ही जी चौकट आहे ना, याची रुंदी मोठी पाहिजे. आता म्हणले नाही आम्हाला ती रुंदी मोठी करायची. रुंदी काय मोठी करायची? मग हे पहिलं का नाही केलं तुम्ही? आधी तर कोणती काही छोटी साईज एवढं. इथं आता पहिली ही होती आपली मोजेल टाईप होती. बरं, तिला काय प्रॉब्लेम आता होता? काय प्रॉब्लेम होता? काहीच प्रॉब्लेम होते का? टाईप बाहेर पडलेली आहे, काढले इस्टिमेट मध्ये. आता त्यांनी स्पार्टिंग लावलेली आहे, तिथं ग्रेनाइट लावायचे. ग्रेनाइट पहा, तिथं मी ग्रेनाइट दाखवतो तुम्हाला. आता तिथं ग्रेनाइट पण तुम्हाला दाखवतो. त्या ग्रेनाइट मध्ये याच्यामध्ये तिथे या पुढे. बरं. म्हणजे अगोदरची सुस्थितीतली असतील टाईल्स काढली आणि मॉडेलचं नाव कंटिन्यू करून. ग्रेनाइट आहे. हा ग्रेनाइट आहे ना, स्टील ग्रे. हा ग्रेनाइट स्टील ग्रे आणि इस्टिमेट मध्ये त्यांना टेलिफोन ब्लॅक आहे. टेलिफोन ब्लॅक कलरचं वेगळं. 150 ते 200 रुपये स्क्वेअर फूटचा टेलिफोन ब्लॅक असतो, मार्केटमध्ये मिळतो. हा मिळतो 60 ते 65 रुपये स्क्वेअर फूट. आणि इथे बसवलंय बघा. बापरे. म्हणजे मटेरियल पण बोगस वापरत आहे पूर्ण. म्हणजे सागवानाच्या ऐवजी टिकू चालू वापरलं. बसून झालंय, तिकडे बसवलं ते मी बंद केलंय काम. म्हणजे हे इस्टिमेटला नाही. तुमच्या ग्रेनाइट आहे तो टेलिफोन ब्लॅक ग्रेनाइट आहे, हा स्टील ग्रे. शुद्ध फसवणूक व्यवसाय नाही, ते म्हणतात आम्ही बोगस काम करत नाही. दुसरा एक मुद्दा असा, हे पीओपीचं काम चाललंय. ह्या पीओपीचं सीट आहे, शीट.
हे सीट आहे हे किती एमएमचं आहे 7 एमएमचं आहे किती एमएमचं 6 mm 7 mm 7 एमएमचं आहे आणि इस्टिमेटला 15 एमएमचं आहे बापरे म्हणजे आपण जे पाहतोय ते अतिशय धक्कादायक आहे परंतु तुम्ही ही जी इन्फॉर्मेशन टेक्निकली देत आहे इस्टिमेटला आहे माझ्याकडे Estimate इस्टिमेट आहे. आहे घेतलं मी इस्टिमेट घेतले माझ्याकडे कोणाला पाहिजे असेल तर त्याच्याकडून नाही घ्या ना इस्टिमेट घ्या मी सांगतो ना तुम्हाला माझ्याकडे इस्टिमेट आले आम्ही 15 दिवस मागणी करत होतो तरी मागणी इस्टिमेट मिळत नव्हतं शेवटी आम्ही ते जेव्हा प्रेसर टाकला तेव्हा इस्टिमेट आम्हाला आले आणि इस्टिमेट आल्यानंतर आम्ही ते वाचून पाहिलं पूर्ण त्या बाबा काय नक्की मग त्याच्यामध्ये आम्हाला या त्रुटी आढळल्या ग्रेनाइटची त्रुटी आढळली पीओपीची त्रुटी आढळली त्या चौकटीच्या त्रुटी आढळल्या या सगळ्या पीएससीला 19-20 लाख रुपये नुसते इलेक्ट्रिशियनला दिले इलेक्ट्रिशियन वर्कला दिले काय इलेक्ट्रिशियन वर्क करणार आहे 19-20 लाखाचं काय इस्टिमेट कुणी बनवलंय इस्टिमेट म्हणजे अतिशय म्हणजे हे चालू आहे कार्यक्रम मोंगळ कार्यक्रम चालू आहे. कोणाही काही विचारायचं नाही कोणी काय बघायचं नाही कोणी काय म्हणायचं नाही अशी जर पद्धत असेल हा जनतेचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे ना हा जनतेच्या याच्यासाठी खर्च झाला पाहिजे जनतेच्या चांगल्या कामासाठी खर्च झाला पाहिजे एवढी चांगली पीएससी असताना इथं कुठल्याही प्रकारचं कुणी मागणी केली नव्हती कुणी हे व्हावं म्हणजे PSC दुरुस्ती व्हावी कुणी केली नव्हती आता 3-4 वर्षापूर्वी पांडुरंग पवार साहेबांच्या काळामध्ये या पीएससी दुरुस्ती केलेली इथं पण टाईल्स होते ना हा, इथं पण. आपण तुमच्या मुद्द्यावर पण इथं पण टाईल्स होते. टॉयलेट आहे आता मला हे ग्रेनाइट जे बसवलं यांनी हे ब्लॅक टेलिफोन ब्लॅक आहे हे ग्रे स्टील ग्रे आहे स्टील ग्रे बसवलं परंतु ऍक्च्युअली इथं टेलिफोन ब्लॅक आहे एस्टिमेटला आणि त्याचा किती डिफरन्स आहे मगाशी बोलला तुम्ही 150 ते 200 रुपयाचं आहे हे 60 रुपयाचं आहे पर स्क्वेअर फूट पर स्क्वेअर फूट बापरे आता झालंय बघा, काम इथे- जवळपास आता इथं तर इथं टाईल्स बसून झाली इथं पीओपीचं काम चालू होतं हे म्हणतात इथं वरती सिलिंगचं पीओपीचं काम चालू होतं हे सिलिंगचं काम मी बंद केलं का म्हटलं त्याला तर तुम्ही 2 बाय 2 टाईल्स लावणार आहे ती टाईल्स आहे ना नॉन नाही कोणती टाईल्स बोलताय तुम्ही पीओपीचे टाईल्स तुम्ही जे thickness चं फरक सांगितलं, एक 7 mm लाव हा. चॅनेलिंग करताना याला पीएससी असेल प्राथमिक हॉस्पिटल असेल तिला अल्युमिनियम सेक्शन म्हणजे अल्युमिनियम टाईपची टाईल्स असते 2 बाय 2 जरी वापरायची असेल तर ती सुद्धा नाही ती आता हाताने तुम्हाला पाहिलं तुम्ही 7 mm ची टाईल्स मोडून लावली दाखवली. ती मोडून दाखवली ती टाईल्स या वातावरणामध्ये बँड होते ती 2 वर्ष 3 वर्षाच्या पुढे ती टाईल्स चालणार नाही परत कोण पीएससीचं दुरुस्ती करणार आहे याच्याने ही गाईडलाईन दिली का तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची जर स्कीम असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी कोणत्या नॉर्म्स वापरलेले आहेत तुम्हाला कोणत्या नॉर्म्स दुरुस्ती दिलेली आहे काय टेंडर केलेलं आहे कसं केलेलं आहे किंवा काय काय अहवाल त्या याचा अहवाल काय घेतलेला आहे याच्यात दुरुस्ती काय काय करायचं ही आता तुम्ही येते या इथं ऑपरेशन थिएटर करणार आहे नवीन ऑपरेशन थिएटर करणार आहे इथं ऑपरेशन थिएटर होणार आहे आता ऑपरेशन थिएटर करताना हा स्पॅन आहे ना 20 फुटाचा आहे हा स्पॅन 20 फुटाचा आहे याला जे कॉलम पाहिजे याला जे स्टील पाहिजे हे स्टील फक्त 12 mm वापरलेले आहे 20 फुटाच्या स्पॅनला मी गेले काही वर्ष म्हणजे जवळ 35 वर्ष बांधकाम क्षेत्रात काम करतोय माझ्या अनुभवाप्रमाणे तर 12 mm नाही तर 16 mm स्टील पाहिजे होतं कोण इंजिनियर आहे कोण सिव्हिल आरसी स्ट्रक्चर केलेलं आहे याची सुद्धा शहानिशा हे उद्या पडलं मग एकतर एस्टिमेटला किती धरलं किती mm चे 12 mm धरले ना त्यांनी आता ते प्लॅन पाहिले आम्ही पण हे 20 फुटाच्या स्पॅनला यांनी जे इस्टिमेट केलेत हे प्रॉपर केलेत का म्हणजे हे 16 mm चं पाहिजे 20 फूट जर आमच्या माहितीप्रमाणे तर आमच्या नॉलेज प्रमाणे तर 16 mm पाहिजे हे 20 फुटाचा स्पॅन आहे ना हा आता काय खिडक्यांचं काय प्रॉब्लेम होता खिडक्या पण ठीक आहे इथं सगळ्या खिडक्या काढून ठेवलेले हे बघा हे सागाच्या चौकटी घ्या सुस्थितीत नाही ती का आता हे डिसमिस झालंय तुम्ही फार बारीक पोरासारखं डिस्मिस झालं म्हणजे जनतेचा पैसा आहे ना काय कोणाला वाटेल तसा कोणी वापरायचा ना तो त्याला काही कोणी विचारायचं साठ नाही काढला आणि सालूड लावलं जंगली लावलंय तिथं आणि 19 लाख रुपयाचं इलेक्ट्रिशियन वर्क आहे सिव्हिल वर्कला 1,09 लाख रुपये त्याला टोटल 1,09 लाखामध्ये ना माझ्या माहितीप्रमाणे 3 मजली इमारत झाली असती इथे काय बोलतो का नाही होणार
का होणार नाही बुवा? 80 लाख रुपये जरी असेल तर तुमचा आज 1500 रुपये कन्स्ट्रक्शनला खर्च आहे, 1500 रुपये स्क्वेअर फूट. तुम्ही करा ना कॅल्क्युलेशन. नाही मी तर 3 मजली 2 मजली तर चांगलं सुस्थितीतलं हॉस्पिटल झालं असतं ना. आताच्या याच्यामध्ये डबल झालं असतं ते. मग अधिकारी काय म्हणतात इतके रेट आता जे जे ठेकेदार आज आले होते त्यांना आम्ही विनंती केली की बाबा तू आहे ना हे जे काम चाललंय हे थांबव, जोपर्यंत त्याचे PWDचे अधिकारी जे इथं येत नाहीत, आम्हाला जोपर्यंत त्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी ते क्लिअर करत नाहीत तोपर्यंत काम करू नको. आम्ही ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीने मी त्याला रिक्वेस्ट केलेली की बाबा तू काम करू नको. वादविवाद करण्यापेक्षा आहे ना जे काय आहे ना सिस्टीमनी होते. जे केलंय ठीक आहे, तुला टेंडर मिळाले आमचं त्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण तू सिस्टीमनी काम कर ना. चुकीचं काम का करायचं? इस्टिमेटनुसार खोटं काम का करतो, खोटं काम बोगस का करतो? तो म्हटलं मी बोगस करत नाही. अरे म्हटलं ही चौकट बोगस आहे. तो म्हटलं नाही नाही तसं नाही, ते चुकून झालेलं आहे. चौकटी चुकून बसवले. हा आपण ऐकते चुकून का लावलं. का तर कसं लावलं तुम्ही त्याला विचारा ना. ऐका. निघून गेले हा? निघून गेले. निघून गेलं का? हा मुल्ला आहे की ते? नाही नाही तोही गेला. ती गाडी गेली त्यांची निघून. म्हणजे ठेकेदार इथं आले होते, आवटी साहेबांनी काम थांबवल्यामुळं ठेकेदार आणि कोण आलो होतो अजून अधिकारी कोण? त्याचे सब ठेकेदार पण होते. मेन ठेकेदार एक आहे, सब ठेकेदार आणि एक आहे. सब ठेकेदार अनेक आहे. आणि त्यांना पूर्ण काम दिलंय पूर्ण पुणे जिल्ह्याचं. पुणे जिल्ह्याचं त्याच्याकडे 34 PSCचं काम आहे. आता याचं टोटल इस्टिमेट किती म्हणजे किती रुपयाचं टेंडर आहे? तरी हे सिव्हिल वर्क जे आहे हे 1,09,00,000 रुपयाचं आहे विदाऊट GST. त्याच्यामध्ये GST ऍड होणार. दुसरी गोष्ट अशी का त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे 2,67,000 असा 2-2.5 कोटीचं काहीतरी त्याच्यामध्ये सगळं टेंडर आहे. त्याच्यामध्ये तुमचं ऑपरेशन थिएटर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण हे सगळं करत असताना एवढी मोठी जी कॉस्ट काढलेली आहे त्या याची, तर तेवढा प्रॉपरली खर्च होणार आहे का? 2.5 कोटीचं काम होणार आहे का? मग जर 2.5 कोटीचं काम होणार नसेल, उद्या बिलं कोणी कशी काढणार आहे, मॅनेज करणार आहे, चालेल का? हे हा जनतेचा पैसा आहे. माझं म्हणणं असं आहे तुम्हाला मार्जिन जे काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करा ना, पण तुम्ही मार्जिनच्या पलीकडे जाताय, तुम्ही म्हणजे बोगस काम करताय. मला आमचा सांगा- याला विरोध आहे ना या गोष्टीला. तुम्ही या क्षेत्रातला आहात, मला सांगा का हे खऱ्या अर्थाने हे जर इस्टिमेट वगैरे पाहिलं तर किती रुपयामध्ये हे काम व्हायला पाहिजे? 60 लाख रुपये, 50-60 लाख रुपये. आणि टेंडर केलं 2.5 लाखाचं. 2.5 कोटी. सिव्हिल वर्क आहे ना, सिव्हिल वर्क हे जास्तीत जास्त गेलं तर 50-60 लाख रुपये जाते. 50 लाख रुपये मॅक्झिमम माझ्या हिशोबाने. पण ते 1,09,00,000 तुमचं सिव्हिल वर्क आहे. आणि बाकीच्या याच्यामध्ये तुमचं आहे ना समजा 5 लाखाचं जर तुमचं इलेक्ट्रिशियन वर्क असेल तर त्यासाठी 19 लाख रुपये धरले. काय नक्की करणार आहेत भाऊ? 19 लाख रुपये म्हणजे त्याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही? एवढ्या मोठ्या PSCला 19 लाख रुपयाचं इलेक्ट्रिशियन वर्क काय आहे? आधी होतं, आधी होतच ना. खराब झालं म्हणून काढलं. खराब झालंच नव्हतं. खराब झालं कसं म्हणता येईल तुम्ही? आमच्या दृष्टीने सुस्थितीत होतं, चालू स्थितीत होतं. कोण बंद केलं? कोणी अहवाल दिलाय का हे बंद आहे म्हणून, बंद स्थितीमध्ये नादुरुस्त आहे असा कोणाचा अहवाल आहे? मला सांगण्यात आलं का मॉडेल बनवायचे मॉडेल म्हणजे काय बनवायचे? मॉडेल खाजगी दवाखान्यामध्ये जसे असते हो मला त्यापेक्षा म्हणायचं भारी ऐका ना, मॉडेल बनवायच्या नादामध्ये तुम्ही जनतेची दिशाभूल करताय ते सांगा ना. मॉडेल बनवा तुम्ही, आमचं त्याला विरोध नाही, पण काय मॉडेल करताय तुम्ही? प्रॉपरली तो होते का ते कोणी पाहिजे? काय आहे नक्की पत्रावर वगैरे जे काय इस्टिमेट कोण मी कॉन्ट्रॅक्टरला 3-4 वेळा याच्यावरती चर्चा केली, त्यांना फोन केले, त्यांना सांगितलं इस्टिमेट द्या. त्यांनी काही इस्टिमेट दिलं नाही. शेवटी मग आम्ही प्रेशर टाकून शेवटी आम्हाला ते इस्टिमेट आलं, मिळालं. आणि त्यावेळेस हा प्रकार उघड झाला की बाबा हे जे काम चाललंय ते इस्टिमेटनुसार झालेलं नाही, चाललेलं नाही. आणि हेच जे आयटम इस्टिमेटमध्ये आहे त्यानुसार ते काम करत नाही. आमचं म्हणणं काय आहे की बाबा हे जी PSC तू काय मॉडेल केलं ना त्याचं काय जिथं चांगल्या पद्धतीने हे बघा इथं सिमेंट वीट वापरली. हे सिमेंट वीट तर आहेच आहे, पण इथे ना बांधकाम होतं. हे बघा अजूनही आहे. हे जे बांधकाम आहे ना हे बांधकाम, ही जी वीट आहे ही वीट अर्धी आतमध्ये जायला पाहिजे. बर गुतावा कसा असतो वेळ बांधकामाचा? हो. मग जर ह्याच लेवलला जर असेल
तर हे कसं टिकणार Fix ना? झालं पाहिजे. कसं टिकणार हे बांधकाम? म्हणजे हे कसं आहे, आपण म्हणतो ना कुत्र बीट खाते, असं आहे. काय तुम्ही काय सांगाल आता यांनी काम तर बंद केलं नाही, आम्ही गावकरी म्हणून काय सांगा वारंवार आम्ही त्या कंपनीशी असेल किंवा संबंधित खात्याशी डिपार्टमेंटशी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु त्यांनी आम्ही काल ज्यावेळेस सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलो आणि वस्तुस्थिती पाहिली तर पूर्ण चुकीच्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चाललेलं आम्हाला आढळून आलं. संबंधित ठेकेदाराचे जी माणसं आहेत त्यांना आम्ही फोन केला आणि ते काम बंद ठेवल्यानंतर ते आज या ठिकाणी आले. पण आपण आल्यानंतर त्यांनी लगेच या ठिकाणी काढता पाय घेतला आणि आपण आत आल्यानंतर मला त्यांनी- आले सांगायचं ना तुम्ही, आपण आधी त्यांच्याकडेच गेलो असतो ना. आम्हाला ते थांबतो म्हणले आणि त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस कळालं का सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या एकजुटीने इथं जमलेत, त्यांनी लगेच या ठिकाणी काढता पाय घेतलेला आहे. आमचं हे म्हणणं आहे काम करा, काम करायला विरोध आमचा नाही, परंतु काम करत असताना इस्टिमेट नुसार काम व्हावं ही आमची सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे. मग काम बंद ठेवायचं. नाही, काम इस्टिमेट नुसार होऊ द्या. जे त्यांना ग्रेनाइट आहे ते जे इस्टिमेट मध्ये धरले ते वापरा, जी चौकट धरलेली आहे ती वापरा, कामाला विरोध नाही आमचा, परंतु काम ज्या क्वालिटीचं आहे, जे इस्टिमेट मध्ये रेट धरलेले आहे त्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे. आता इथं परत चेंजेस केले आम्ही इथं, म्हणजे इस्टिमेट मध्ये चेंज झालाय, ऑपरेशन ऑपरेशन थिएटर चेंज झालंय. म्हटलं मग प्लॅन इस्टिमेट तुमचं इस्टिमेट बदली झाले का, काय तुम्ही रिवाईज केलंय का? नाही म्हटलं तिथं काय, आता यांचा इंजिनियर म्हटलं इथं एम ए स्ट्रक्चर आहे म्हटलं. मग इथं तर मला काल सांगण्यात आलंय म्हटलं स्लॅब आहे, इथं आरसीसी वर्क आहे. म्हणजे ऑपरेशन थिएटर एमएस स्ट्रक्चर मध्ये करायचा. असं काय तर ते आज मला बोलले ना त्यांचे कोण नाही ते ठेकेदार. त्यांचा- नाही इंजिनियर, त्यांचा ठेकेदार बरोबर असलेला तो इंजिनियर जो त्यांचा साईट सुपरवायझर तो. आणि इस्टिमेट मध्ये काय इस्टिमेट आरसीसी वर्क आहे ना सगळं. आता हे आरसीसी वर्कच केलंय. मला म्हटले ते चेंज झाले. अरे पण काय चेंज झाले, काय नाहीये, काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे चेंज झालंय, काही ह्या गोष्टी आहेतच की नाही? तुम्ही सगळे गावकरी म्हणून कसं उपसरपंच नमस्कार, उपसरपंच आहेत ना. नाही नाही सदस्य आहेत, सदस्य. पण काय हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं या कामाबद्दल खरंच गरज आहे का या कामाची? नाही नाही, ह्या कामाची गरजच नाही. फक्त इस्टिमेट प्रमाणे हे दुरुस्ती केल्यासारखं झाले. काम क्लिअर कट व्हायला पाहिजे होतं का नाही, जी आपण दिले ते आम्हाला पंचायतीला माहित नाही चालू झाल्याचं काम. मग आता तुमच्या गावचे नागरिक म्हणतायत की तिथलं जे सागवानीचे दरवाजे काढले आणि दुसरे सागवानी बसवण्याच्या ऐवजी साधे साधं बरोबर आहे ना, पाहिलं ना मग आम्ही आता. त्या चौकटी वगैरे अगोदरच्या काढायची गरज होती का? गरज नव्हतीच काही करायची, काहीच करायची गरज नव्हती. परंतु यात दुरुस्ती सारखं हे काम केलेलं आहे, बोगस काम चाललेलं आहे. आता या ठिकाणी नागरिक म्हणतायत की बोगस काम आणि कामाची आवश्यकता नसताना ही कामं दिलेली आहे. आणि सरांनी आपल्याला सांगितलं का 35 PSCची कामं एकाच 34 PSCची कामं एकाच ठेकेदाराला देण्यात आलेली आहेत. म्हणजे हे क्लब करून काम दिलेलं आहे. कोणतरी विशिष्ट ठेकेदाराला भेटावा आणि विशिष्ट ठेकेदाराकडून त्यांना योग्य तो त्यांच्या भाषेत मॉडेलच्या बदल्यात काय मिळावं की काय, असंच म्हणजे आता शंकेला वाव आहे. आणि सगळं असं केलं अतिशय चांगलं असलेलं PSCची वाटोळ करायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. एकच ठेकेदार आहे आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामधले हा काम करतो. आणि जर एखाद्या आता समजा हे जर हे आहेत या क्षेत्रामधले आहेत किंवा एखादे सरकारी ठेकेदार आहेत, त्यांना ही कामं घ्यायची तर संपूर्ण घ्यावं लागतील ना. बरोबर. नाही संपूर्ण म्हणजे ऍक्च्युली हे काम करत असताना आता आमचे पीएससी तिकडे त्या ओपन तिकडे चालू आहे. एवढे लोक रुग्णांचे हाल होतात. आमची पीएससीचं ओपीडी 100 पर्यंत जात असते, 120 पर्यंत जात असते. 35 आली. आज ती 35 आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, लोकांची गैरसोय झाली ना. मग माझं म्हणणं असं आहे, तुम्ही दुरुस्ती करत असताना त्या बाबतीमध्ये काय दुरुस्त केलं पाहिजे, पहिलं काय काय केलं, टप्प्याटप्प्यानुसार काय केलं पाहिजे तुम्ही ते दिलं सोडून अख्खं पीएससी तोडून टाकली. म्हणजे अख्खं पार इकडचं तिकडे करून टाकले. त्यांची गैरसोय केली, डॉक्टरांची गैरसोय झाली, यांची आरोग्य विभाग आपल्या रुग्णांची गैरसोय झाली. आणि मग तुम्ही पीएससीचं काम करता. लोकांची हेळसांड करून तुम्ही लोकांना काय हे देता, लोकांच्या आरोग्याची खेळता आता तुम्ही. एवढे काम आहे, कुणी याचे लोकप्रतिनिधी मोठे वगैरे लक्ष नाही घालत. काय नाही आता याच्यामध्ये काय आलं, गाव पातळीवरती विषय आहे हा. गाव पातळीवरती आम्ही सगळं मी सुद्धा उपसरपंच वारंवार आमचे सांगत होते त्यांना का तुम्ही याच्यावर ग्रामपंचायती- कामाचे पाणी मारा. सुरुवातीच्या काळात पाणी सुद्धा मारलं जात नव्हतं. आमचे उपसरपंच रोज या कामावर व्हिजिट देत होते. काल आम्ही नाईलाज असतो ते काम पूर्ण त्यांना बंद करायला लावलं. आणि संबंधित ठेकेदारची जी एजन्सी आहे त्यांना इथं बोलवा. त्यांचे आज इंजिनियर, वरिष्ठ इंजिनियर आले होते. ते म्हणले आम्ही GA ला बोलून घेतो, ते चुकलेलं काम दुरुस्त पुन्हा करून देण्याचं त्यांनी आम्हाला
शब्द देऊन या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात तुम्ही लक्षात आणून दिल्याच्या नंतर हो, तोपर्यंत काम ते चालू ठेव. पीएससी मध्ये असा घोटाळा सुरूच आहे सुरूच लोकांना. आहे. आज जर आम्ही संदीप भाऊ, जर आज आम्ही ग्रामस्थांनी आवाज उठवला नसता, ग्रामपंचायतीने आवाज उठवला नसता, तर हे काम हाय अशा स्थितीत पूर्ण झालं असते. म्हणजे जे काम आपलं 90 रुपये ज्याला खर्च आहे ते 30 रुपयात काम यांचं होत होतं. हे माझं तुमच्या मार्फत एक मागणे आहे की ह्या कामाचे जे काही जी असतील, म्हणजे पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, जे कोणी Architect. त्याच्यावरती नाही प्रशासकीय अधिकारी असतील, म्हणजे त्यांनी इथपर्यंत यावं, आम्हाला त्या गोष्टीचं सगळं त्यांनी माहिती द्यावी, काम कसं होणार आहे, काय होणार आहे. तोपर्यंत माझं म्हणणं असं आहे, माझी विनंती आहे की तोपर्यंत हे काम थांबावं तुमच्या माध्यमातून. त्यांनी इथपर्यंत आमच्यापर्यंत यावं. आमची ग्रामपंचायत एक स्वायत्त संस्था आहे, त्या गावची प्रमुख संस्था आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सगळे ग्रामस्थ जमतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच सगळे सदस्य असतील, त्यांच्या सगळ्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्यात आणि मग तिथून पुढे काम करावं. मला मी आमचं म्हणणं असं आहे की बाबा हे सगळं करत असताना या ग्रामस्थांच्या बाबतीमध्ये जे काही म्हणणं आहे त्यांचं, जे काही चूक बरोबर काय झालेलं आहे त्यांनी ते दुरुस्त करावं येऊन इथं. आम्हाला ह्याच्यातून तुमच्या माध्यमातून सांगायचंय की बाबा ठेकेदारांनी असंही सांगावं की यार आम्ही याच्या मोबदल्यात गावातल्या एखाद्या माणसाला पैसे देतो, त्यांना आम्ही समोर घेऊ ना कॅमेऱ्याच्या, पण त्यांनी असं कोणाला 1 रुपया द्यायची इथं मागत नाही, कोणी घेत सुद्धा नाही त्यांच्याकडनं. काम करताना यांनी चांगल्या पद्धतीचं करावं एवढी आमची माफक अपेक्षा आहे. ती का होऊ नये? हा पैसा जनतेचा आहे ना, सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. याच्या बाबतीत लोकांनी आवाज उठवला तर त्याच्या बाबतीत काही कोणी रोज घ्यायची काही कारण नाही. आतापर्यंत संबंधित एजन्सीला राजुरी ग्रामपंचायतने जे सहकार्य लागेल ते 100% सहकार्य केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या मजुरा राहण्यापासून तर त्यांना जी अडचणी, ती अडचण भागवण्याचं काम ग्रामपंचायतीने नेहमी सहकार्य केलेलं आहे आणि पुढे सुद्धा करीत राहील. फक्त सर्व ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हीच मागणी आहे की काम हे दर्जेदार व्हावं आणि इस्टिमेटनुसार व्हावं, हीच आमची अपेक्षा आहे. तर या ठिकाणी आपण राजुरे गावामध्ये येऊन इथल्या ज्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे आणि अतिशय धक्कादायक अशी गोष्टी या ठिकाणी सरांच्या म्हणजे त्यांनी जो प्रयत्न केला इस्टिमेट घेतल्याचा, म्हणजे ते त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्याचा तो दांडगा अभ्यास आहे, त्याच्यामुळं समजलं नाही तर आपल्याला देखील समजलं नाही. आपण फक्त म्हणलं असू हे काय असं केलं तसं केलं, किंवा आपल्याला माहिती नसल्यामुळं, टेक्निकल माहिती नसल्यामुळं समज नसतं. तर या ठिकाणी असं समजलं सुस्थितीत असलेल्या सागवानीचे चौकटे होत्या, सागवानी दरवाजे काढलेत आणि सागवानी दरवाजे त्या ठिकाणी बसवायची आवश्यकता असताना साध्या वेगळ्याच जंगली लाकूड म्हणू शकतो आपण, त्या लाकडाचा यूज या ठिकाणी केलेला आहे. जे शीट्स आपल्याला वरती वापरायच्या आहेत पीओपी करताना किंवा तर त्या सुद्धा वेगळ्याच ॲक्च्युली 15 mm जाडीच्या करायच्या, तर त्या 6 mm थिकनेस जाडी 7 mm थिकनेसच्या केल्या जातात. हे एकदा आपल्या लक्षात आलं. अजून जे संगमरवर ग्रेनाईट आहे तर ते इस्टिमेट वेगळ्याच क्वालिटीचं आहे, परंतु प्रत्यक्षात भरत्याच क्वालिटीचं वापरलं जातं. त्याच्यामध्ये पर स्क्वेअर फुटचा जवळ 100 रुपयाचा डिफरन्स होतो. आणि सांगायचं असं आहे का 2.5 कोटी रुपये म्हणजे प्रत्येक PSC मध्ये, काही PSC मध्ये 1.5 कोटी रुपये, काही 2.5, काही 3 कोटी रुपयापर्यंत आहे. आणि एकूण 34 कामं सरांच्या सांगण्यावरून आपल्याला समजली का? मला तर माहिती होतं की पूर्ण पुणे जिल्ह्याचं काम एकाच ठेकेदाराला दिलेत. आता ही कामं सेपरेट न करता, विभागून न देता त्याचं 34 याचं एकदम कंत्राट काढलं गेलं आणि ती कामं कोणाला तरी एकाच ठेकेदाराला मिळतील हे पाहून तसं करण्यात आलं. त्याच्यामागं तुम्हाला माहिती, प्रेक्षकांना समजतंय. परंतु याच्यामध्ये काय झालंय का, जे गरज नसताना ही कामं केली गेली, परंतु यामुळं आता रुग्णांची इतकी दुर्दशा आहे का छोट्याशा खोलीमध्ये आता ते उपचार करावं लागतात, लोकांचे ऑपरेशन कसे करायचे असा प्रश्न पडलाय. आणि आरोग्य व्यवस्थेचा आपल्याला माहिती आहे या ठिकाणी MBBS डॉक्टर नाही आहेत किंवा चांगले नर्स नाही आहेत, सफाई कर्मचारी नाही आहेत, त्यांचे पगार वेळेवर नाही आहेत, कंत्राटी कामगारांचा वेगळा प्रश्न आहे. तो हे जे निधी आहे ह्या निधीतून याचा विनियोग करता आला असता, समजा चांगले लोक या ठिकाणी नेमणूक करता आली असती, परंतु सरकार याकडे बघत नाही. कुठंतरी काय लोकांचे कंत्राटदाराचे खिस्से भरतील असं केलेले. गोळ्या औषधं जे आहे त्याची कमतरता आहे. चांगलं जर दर्जा मिळाला, जर तुम्हाला मॉडेल करायचं आहे तर त्या खाजगीच्या तोडीस तोड तर डॉक्टर तुम्ही घ्या, चांगले डॉक्टर तिथे नेमणूक करा, आपोआप लोक येतील. परंतु ते नाही, फक्त बाहेरून मुलामा करायचं काम ठीक आहे. परंतु ह्या
म्हणजे मला खूप अभिमान वाटतो का या लोकांचा, का हे लोक म्हणजे सजग आहेत आणि त्यांनी एकदम निर्भीडपणे समोर आली आणि ते काम बंद पाडले. चुकीचं होतं म्हणून बंद पाडलेलं आहे. अशा अनेक गावांमध्ये हा प्रकार घडतो. इथलं देखील नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी समोर आलं पाहिजे. त्यांनी सुद्धा ही काम बरोबर इस्टिमेटनुसार होतोय का नाही हे पाहिलं पाहिजे, किंवा जे आपले लोकप्रतिनिधी आहे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे, कारण की हा जनतेचा पैसा याची उधळपट्टी सुरू आहे. पहा, तुम्हाला काय व्यक्त व्हायचंय ते खाली कमेंट खाली व्यक्त व्हा. पाहत राहा जुन्नर टाइम्स, राजुरी तालुका जुन्नर.